हाय हॅलो नमस्कार. ज्योती झेंडेज लाईफस्टाईलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी रानात गेले होते मिरच्या तोडण्यासाठी. मिरच्या पण खूप पिकलेल्या होत्या आणि नाही तोडल्या तर गळून जातात आणि पक्षी पण जास्त खातात. आणि इथं आल्यावर पालक पण आलेला होता. मग काही पालक खुडून घेतला. पालक पुरी पण छान होती थंडीच्या दिवसात आणि पालक भजे पण, म्हणून काही पालक खुडला आम्ही. थंडीच्या दिवसात पालकाची भाजी किंवा कोणतीही पालकाची रेसिपी खूप छान होते. आणि हा पालक एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे. याला सेंद्रिय खतच वापरतो आम्ही. जे घरगुती खाण्यासाठी भाजीपाला असतो त्यासाठी आम्ही शक्यतो सेंद्रिय खतच वापरतो. त्यानंतर घरच्या चिंचा संपलेल्या होत्या आणि ह्या चिंचा पण पिकलेल्या होत्या. मग म्हटलं विकत अनुसार या घरच्या चिंचा तोडू आणि मग चिंचा घेतल्या. या चिंचा खूप गोड होत्या त्याच्यामुळे जास्तच तोडून घेतल्या. आणि काही चिंचा पिकायला पण टाईम होता का, आणि याचे चिंचपाणी बनवण्यासाठी अशा गोड चिंचाच पाहिजे. नंतर म्हटलं चिंचा तोडून झाल्यावर जाता जाता जी लिंबाची झाडं आहेत लिंब पण घेऊ. तसंच पुढं आल्यावरती या आंब्याच्या झाडांना पण खूप मोहर लागलेला होता. पण आता काय माहिती काय रे तर किती दिवस किती राहतात. नारळ पपया पण डोळा पडलेल्या होत्या. मग काही पपया पण तोडल्या. कसे आपण लावलेल्या झाडांना फळ आल्यावर खूप छान वाटतं नाही का. पपया काही तोडल्यानंतर केळींना पण केळं पिकले होते. आणि सगळं घरचंच असल्यावर जास्त कोणी खात नाही, मग पक्षी पण खातात. इकडे केळं झाडालाच पिकले होते. काही अगोदरच तोडले होते आणि म्हटलं आज काही तोडून पण घेऊ. हे हिरवे केळं पण तोडून घेतले. तर म्हटले पक्ष्यांनी भरपूर केळं नासवले होते. मग हे सगळेच पिकलेले केळं तोडून घेतले. आणि हिरवे केळं पण काही तोडले आम्ही वेपर्स करण्यासाठी. याचे वेपर्स पण खूप छान होतात. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.